तुम्ही जबाबदारी घेतली. आता दुसरं तुम्ही काय म्हणताय, की मी चुकलो, काहीतरी चुकी झाली, मला माफ करा. आणि हे जे वाक्य आहे, मला माफ करा, हे वाक्य अतिशय शक्तिशाली आहे. कारण इथं तुम्ही सरेंडर करता, की ओके, मी चुकलोय, आता मला सुधारायची गरज आहे. ही पहिली पायरी आहे. जबाबदारी घेणं आणि स्वतःची चूक मान्य करणं आणि बदलासाठी तयार होणं. इथूनच तर पुढे तुम्ही ते हील करू शकाल. कारण यातच तर नम्रता, या वाक्यात नम्रता आहे. तुमची भावनिक मुक्तता आहे, की ठीक आहे, मी चुकलोय, मी सुधारायला तयार आहे. आणि म्हणून आपण आपण कोणाला माफी मागतोय या वाक्यात? तर आपण माफी मागतोय आपल्या स्वतःला. आपण स्वतःला जे दुःख दिलं, ज्या चुका केल्या, स्वतःवर जे अन्याय केले, त्यांना आपण माफी मागतोय. आपल्या अंतरात्म्याला आपण माफी मागतो. आपल्या अवचेतन मनाला आपण माफी मागतो. ज्याला आपण इग्नोर केलं, सप्रेस केलंय, ज्या भावनांना दडपलंय, ज्या पॅटर्न्सला आपण क्रिएट केलंय, जे बिलीफ आपण साठवून ठेवले, त्यांना आपण माफी मागतोय. कारण आपल्या प्रत्येकामध्ये सबकॉन्शियस मध्ये अनेक प्रकारचे प्रोग्राम्स पडलेले आहेत, अनेक आठवणी पडलेल्या आहेत. त्या सर्वांना आपण माफी मागतो. आपण आपल्या इनर चाइल्डला पण माफी मागतो. आपल्या आतल्या त्या लहान बाळाला सुद्धा माफी मागतोय. त्या लहान मुलाला जे आजही आपल्यात राहतं आणि जो दुखावलं गेलंय, दुर्लक्षित झालंय आपल्यामुळे. आपण माफी मागतो आपल्यातील त्या दैवी शक्तीला, त्या विश्वाला, त्या ईश्वराला. आपण आपल्या त्या खऱ्या स्वरूपाला माफी मागतो, ज्याच्यापासून आपण दूर गेलोय. आणि दूर गेलो म्हणूनच आपण माफी मागतो. आपण ज्यांना दुखवलंय, जाणून बुजून किंवा नकळतपणे, त्यांना आपण माफी मागतो. याचं सायकोलॉजी याच्या मागची समजा, मानसशास्त्रीय आधार समजून घ्या. पश्चाताप आणि भावनिक मुक्तता. आधुनिक मानसशास्त्र काय सांगतं? जेव्हा आपण दुःख स्वीकारतो आणि पश्चाताप अनुभवतो, तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन आणि एन्डॉर्फिन्स मुक्त होतात. हे केमिकल्स आहेत जे आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होतात, ज्यामुळे भावनिक हिलिंग होते. डॉक्टर फ्रेड लक्सिन, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या फॉरगिव्हनेस प्रोजेक्ट ज्यांनी केला होता, त्यांच्या संशोधनात असं सिद्ध झालंय, की माफी मागणे आणि देणे यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं, एन्झायटी कमी होते, डिप्रेशन कमी होतं, इम्युन सिस्टम मजबूत होतं. तुम्हीच बघा ना, एखाद्या व्यक्तीने आपल्याला सॉरी म्हणलं किंवा आपण कोणाला सॉरी म्हटलं तर किती लाईट फील करतो आपण. हा प्रत्यक्षच पुरावा आहे. पण होओपोनोपोनो मध्ये आपण मला माफ करा म्हणजे इतरांना माफी मागणे नाहीये, स्वतःची अवचेतन मेमरीजला एक्नॉलेज करणं आहे. त्या मेमरीला आपण एक्नॉलेज करतो. मला माफ करा की मी इतके दिवस तुम्हाला सप्रेस केलं, आपल्या त्या भावनांना, त्या पॅटर्न्सला, त्या बिलीफ्सला, त्या मेमरीला, त्या आठवणींना, त्यांना इग्नोर केलं, म्हणून आपण माफी मागतो. त्याला टाळलं, अवॉइड केलं, जज केलं, म्हणून आपण माफी मागतो. आपल्यातल्या पेनला आपण स्वीकारलं नाही, म्हणून माफी मागतो. म्हणून याद्वारे ट्रॉमा हिलिंगचे अपोलॉजीद्वारे ट्रॉमा हिलिंग कसं होतं समजून घ्या. जेव्हा आपल्यावर ट्रॉमा येतो, अब्यूज, कोणीतरी शिवीगाळ करणे, वाईट वागणे, बिट्रेयल, कोणी धोका देणं, सोडून जाणं, लॉस होणं, कोणी निग्लेक्ट करणं, दुर्लक्ष करणं, आपण त्या मेमरीला सप्रेस करतो. कारण आपण एक्नॉलेज करत नाही, मान्यच करत नाही. पण ती मेमरी नाहीशी होते का? नाही. ती मेमरी आपल्या अवचेतन मनात सेल्युलर लेवलवर साठवली जाते. जसं कॉम्प्युटर मधून तुम्ही काही डिलीट केलं तर ते कायम डिलीट होतं का? ते रिसायकल बिन मध्ये जातं. अगदी तसंच हे सगळं तुमच्या सबकॉन्शियस मध्ये पडून राहतं, तुम्हाला माहितच नसतं. डॉक्टर बेसल व्हॅन डेर कॉल्क यांनी द बॉडी कीप्स द स्कोर हे जे बुक लिहिलं, खूप छान बुक आहे बघा. या बुक मध्ये त्यांनी काय सिद्ध केलं, की ट्रॉमा शरीरात राहतो, मनात नाही. जेव्हा आपण म्हणतो ना मला माफ करा, तेव्हा आपण काय करतो, त्या ट्रॉमाला आपण म्हणतो की मला माफ कर, मी तुला इग्नोर केलं, लक्ष दिलं नाही, एक्नॉलेज केलं नाही. मला माफ कर की मी तुझ्या पेनला मान्यताच दिली नाही, स्वीकारच केलं नाही. आणि आता मी तुझं ऐकतोय, आता मी तुझ्या सोबत आहे.
ही इमोशनल ह्युमिलिटी आहे. ऍक्सेप्टन्स ऑफ अ पेन, नॉट अ रेजिस्टन्स. त्याचा स्वीकार करणं, त्याचा विरोध करणं नाही, कारण तो ऑलरेडी पडलेला आहे. म्हणून कार्ल रॉजर यांनी म्हटले की व्हॉट वी रेजिस्ट परसिस्ट. जे आपण ज्याचा विरोध करू ते वाढेल. व्हॉट वी ऍक्सेप्ट ट्रान्सफॉर्म. जे आपण ऍक्सेप्ट करतो ते ट्रान्सफॉर्म होतं. ज्याचा विरोध करतो ते वाढतं. आणि ज्याला ऍक्सेप्ट करतो त्यात आपण पूर्णपणे बदल घडवू शकतो, ट्रान्सफॉर्म करू शकतो. तर ऊर्जात्मक शुद्धीकरण करायचं असेल तर ते स्वीकृतीद्वारे होतं. जेव्हा आपण रेजिस्टन्स करतो, नाही हे माझं दुःखच नाहीये, याला मी जबाबदारच नाहीये असं म्हणतो, किंवा मी केलंच नाहीये, मी स्ट्रॉंग आहे, मला काही होत नाही, जेव्हा आपण असं म्हणतो ना, तेव्हा आपण त्या एनर्जीला ब्लॉक करतो. फील तर झालेलं असतं, रियालिटी माहित असते, पण आपण त्याला ब्लॉक करतो त्या एनर्जीला आणि सप्रेस करतो. पण जेव्हा आपण म्हणतो ना मला माफ कर, आपण एनर्जेटिक ओपनिंग करतो आणि आपण त्या ब्लॉकला रिझॉल्व्ह करतो, आपण मान्य करतो आणि ओपन होतो हिलिंगसाठी. डॉक्टर हॅविड हॉकिन्स यांनी पॉवर वर्सेस फोर्स या पुस्तकामध्ये लिहिलंय की ऍक्सेप्टन्सची ऊर्जा आहे ना, त्याची फ्रिक्वेन्सी 350 आहे. तर शेमची ऊर्जा किती आहे? 20. म्हणजे जेव्हा जेव्हा डिनाय मध्ये असाल, मी नाही, गिल्ट मध्ये असाल, त्याची फ्रिक्वेन्सी लोअर असणार. आणि ज्यावेळेला तुम्ही ऍक्सेप्ट करणार तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी हाय होणार. जितकी जास्त फ्रिक्वेन्सी तितकी जास्त हिलिंग पॉवर असणार. आता आपण थोडंसं फ्रेमवर्क बघूया तुमच्या इनर चाइल्डला हील करण्यासाठी कसं करायचं. ओके, मी थोडी आयडिया देतो तुम्हाला. आपल्या आत इनर चाइल्ड आहे. फॉर एक्झाम्पल तो छोटासा आहे, 3 वर्षाचा, 5 वर्ष, 7 वर्ष, जो काही आहे, मुलगा किंवा मुलगी, जो कधी दुखावला गेला असेल, दुर्लक्षित झाला असेल. त्याला कधी विचारलं का की तुला कसं वाटतंय, तुला काय हवंय, मी तुझी काळजी घेतो का? बहुतेक लोक त्यांच्या इनर चाइल्डला पूर्णपणे विसरून गेलेले असतात, इग्नोर करतात. आणि मग ते जे दुर्लक्षित बाळ आहे, ते दुर्लक्षित मूल आहे, ते आपल्या पेन, आपल्या वेदनेला आपल्या अडल्ट लाईफ मध्ये आणतं. ते इन्सिक्युअर फील करतं, रिजेक्शनची भीती वाटते, व्हॅलिडेशनची गरज पडते प्रत्येक वेळेला इतरांकडून. म्हणून मला माफ करा म्हणजे त्या इनर चाइल्डला म्हणणे की मला माफ कर, मी तुझ्या दुःखाला ऐकलं नाही, मला माफ कर, मी तुला एकटं सोडलं, माफ कर, मी तुला तुझ्या भीतीला डिसमिस केलं. आता मी तुझ्या सोबत आहे, आता मी तुझी काळजी घेतो, तू सुरक्षित आहेस. सेल्फ फॉरगिव्हनेसची सायकोलॉजी समजून घ्या थोडं. कारण बरेच लोक इतरांना माफ करू शकत नाही, पण स्वतःलाही ते माफ करू शकत नाही. कधी कधी इतरांना माफ करतात एक वेळ, पण स्वतःला नाही करत. आपण जेव्हा स्वतःला म्हणतो ना मी खूप वाईट गोष्टी केल्या, मी पात्र नाही, मला शिक्षाच व्हायला हवी, हे सगळं टॉक्सिक गिल्ट आहे आणि शेम आहे, जे आपल्या आत्म्याला पॉइझन करतं, दूषित करतं. म्हणून ब्रेन ब्राउन यांनी सिद्ध केलंय त्यांच्या संशोधनामध्ये की गिल्ट म्हणजे काय? आय डीड समथिंग बॅड, मी काहीतरी चुकीचं केलंय. आणि शेम म्हणजे काय? आय एम बॅड, मीच वाईट आहे. सो गिल्ट उपयुक्त आहे. गिल्ट आपल्याला जबाबदारी घ्यायला सांगतं. पण शेम विनाशकारी आहे, ते आपल्याला आयडेंटिटीला अटॅक करतं डायरेक्ट. म्हणून मला माफ कर म्हणजे काय? शेमला जोडणे, स्वतःला परत ह्युमॅनिटी देणे. विक्टर फ्रँकल यांनी म्हटले की जेव्हा आपण परिस्थितीला बदलता येत नाही ना आपल्याला, जी परिस्थिती, तेव्हा आपण स्वतःला बदलण्याचे आव्हान असते. तुम्ही जर परिस्थिती बदलू शकत नाही, स्वतःला बदला. सिंपल. आपण आपल्या पास्टला बदलू शकत नाही, पण आपण आपल्या पास्टशी असलेल्या रिलेशनशिपला बदलू शकतो ना, की त्याला आपण कसं बघतो, कसं घेतो. गिल्ट वरून कम्पॅशनला जाऊ शकतो, शेम वरून ऍक्सेप्टन्सला आपण जाऊ शकतो. लक्षात घ्या, कर्मा आणि मेमरी जे आहे ना, ह्याची क्लिन्झिंग कशी करायची थोडं समजून घ्या. इथं हे जे बॅक तुमचं चालत आलेलं आहे पूर्वीपासून, ते तर प्राचीन तत्वज्ञान काय सांगतं की आपले कर्म आपल्या सोबत येतात, या जन्मात असो, पुढच्या जन्मात असो, कायम. आपलं धर्मशास्त्र आपल्याला काय सांगतं की कर्मा म्हणजे शिक्षा नाही, कर्मा म्हणजे तुमची मेमरी. तुम्ही जे काय केलंय, तुम्ही ज्या गोष्टी करता, तुमच्या ज्या आत्म्यात, तुमच्या अवचेतन मनात त्या नोंदवल्या जातात आणि त्याचं प्रत्येकाला भुगतान करावंच लागतं. जेव्हा आपण मला माफ करा म्हणतो, तेव्हा आपण त्या कार्मिक मेमरीला डिझॉल्व्ह करतो, त्या त्या केलेल्या कर्मांना डिझॉल्व्ह करतो.
म्हणून फॉरगिव्हनेस एंड्स कर्मा. परमहंस योगानंद म्हटले, काय म्हटले, की जेव्हा तुम्ही फॉरगिव्हनेस करता ना, तेव्हा तुम्ही तुमचं सर्व कर्म एंड करता. मागचं जे काही तुम्ही केलं असेल, ज्या वेळेला तुम्ही माफ करू शकता, त्यावेळेला तुम्ही ते एंड करता. आता एक उपचार प्रक्रिया समजून घेऊ इथं. ओके, काय करायचं? डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, आपल्या हृदयावर हात ठेवा आणि कल्पना करा की तुमच्या समोर उभा आहे तुमचा स्वतःचा इनर चाइल्ड, तो लहान मुलगा किंवा ती मुलगी तुमच्या बालपणातलं. त्याच्याकडे बघा, ते कसं दिसतंय, तो कशी दिसते बघा एकदा. घाबरलेलं, दुःखी, एकटी बघा. आता त्याच्या जवळ जा, मिठी मारा आणि नम्रपणे म्हणा, मला माफ कर. मला माफ कर, मी तुझ्या दुःखाला ऐकलं नाही. मला माफ कर, मी तुला एकटं सोडलं. मला माफ कर, मी भीतीला गांभीर्याने घेतलं नाही. मला माफ कर, मी तुझ्यासाठी नव्हतो जेव्हा तुला माझी गरज होती. मला माफ कर, तुला एकटं सोडलं म्हणून, तुला क्रिटिसाइज केलं म्हणून, तुला जज केलं म्हणून, तुझ्यावर दोष दिले म्हणून, तुला समजून घेतलं नाही म्हणून. मला माफ कर, कृपा करून मला माफ कर. आणि धन्यवाद, तू तरीही माझ्यासाठी उभा राहिलास, तू कायम माझ्या सोबत राहिलास. इथून पुढं मी प्रॉमिस करतो, तुला एकटं सोडणार नाही. मी वचन देतो, मी कायम तुझी साथ देणार. मी तुझी काळजी घेणार, मी तुला ऐकून घेणार. तुला काय हवं नाही याची काळजी घेणार आणि मी तुला सुरक्षित ठेवणार. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळेला मी तुझी साथ देणार. तुला सेफ ठेवणार, सुरक्षित ठेवणार, तुला मान देणार, तुला प्रेम देणार अनलिमिटेड. या शब्दांना खऱ्या अर्थाने अनुभवा, भावनिक रूपाने म्हणा. अश्रू आले तर येऊ द्या, कारण ते शुद्धीकरण आहे. आता आपण स्वतःला अडल्ट रूपात या आणि अडल्ट रूपाला पण म्हणा की मला माफ कर. माफ कर की मी तुझ्यावर इतका हार्श होतो. माफ कर, मी स्वतःला माफ करू शकलो नाही. माफ कर, मी स्वतःला प्रेम करू शकलो नाही. माफ कर, मी स्वतःला कायम क्रिटिसाइज करत राहिलो, ब्लेम करत राहिलो. माफ कर, मी स्वतःला समजून घेतलं नाही, निग्लेक्ट केलं. माफ कर. पण आता मी तयार आहे स्वतःला माफ करायला, सोडून द्यायला आणि मुक्त व्हायला. मी तयार आहे त्या फ्रीडमसाठी. मी रेडी आहे स्वतःला बदलायला. खोल श्वास आत घ्या आणि आता विश्वाला, त्या दैवी शक्तीला, त्या हायर सेल्फला म्हणा तुमच्या, की माफ कर मला, माझ्या खऱ्या स्वरूपापासून दूर गेलो, स्वतःला स्मॉल समजलो, छोटा समजलो. माफ कर मला, मी माझी आयडेंटिटीज विसरलो, विसरलो की मी किती दिव्य आहे. माफ कर मला की मी या भीतीमध्ये, अँगरमध्ये, सफरिंगमध्ये जगलो, अडकून राहिलो, स्वतःला तेवढं लिमिटेड समजलो. माफ कर. आता मी परत येतोय माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी आणि त्या खऱ्या स्वरूपामध्ये राहण्यासाठी, जो असीमित आहे, दिव्य आहे, जो काहीही करू शकतो, अनलिमिटेड आहे, इन्फिनाइट आहे. या सर्व गोष्टींसाठी मला माफ कर. शांतपणे बसा थोड्या वेळासाठी आणि हळूहळू डोळे उघडा. तर हे आपण बघितलं. हा अभ्यास रोज करा मित्रांनो, चांगल्या परिणामांसाठी.